नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर लवकरच मत्स्य व्यवसाय विभागात जे आहे तर ते 529 पदांसाठी जे आहे तर ते जाहिरात येऊ शकते। याच्यामध्ये रिक्त जागा कोणती असणार आहे आणि परीक्षा कोण घेऊ शकते याच्या संदर्भात आणि याचा एक नवीन जीआर नुकताच आलेला होता, तो पण मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे मित्रांनो। आणि सध्या सर्व स्पर्धा परीक्षा या एमपीएससी कडे जाणार आहेत, तुम्हाला हे माहितीच आहे। आणि त्या अनुषंगानेच तुमचा एक पाया पक्का असावा स्पर्धा परीक्षांचा, तर त्याच्यासाठी स्टेट बोर्ड फाउंडेशन बॅच आपण ही लॉन्च केलेली। फक्त 99 रुपये प्राइस मध्ये तुम्हाला 5वी ते 12वी सगळे जुने नवीन महत्त्वाचे स्टेट बोर्ड या बॅच मध्ये व्हिडिओ स्वरूपात नोट स्वरूपात तुमचे कव्हर केले जाणार आहे। म्हणून आजच या बॅचला तुम्ही एनरोल करून ठेवा। बघा, नुकतंच एका आरटीआय मधून तुम्ही जर पाहिलं तर ही रिक्त पदांची माहिती जी आहे तर ती समोर आलेली होती मित्रांनो। इथं बघू शकता 529 पद। मे बी ही इमेज थोडीशी तुम्हाला ब्लर वगैरे दिसत असेल तर मी हा टेबल तुम्हाला रायटिंग फॉर्मॅट मध्ये जो आहे तो अवेलेबल करून देतो। त्याआधीच नुकतंच बघा 17 डिसेंबर 2025 रोजी एक जीआर आलेला होता। जीआरचं नाव काय होतं बघा, मत्स्य व्यवसाय विभागातील पदांचा आढावा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबत। आता बघा, कुठली जाहिरात येणार असते ना तर जाहिरात येण्याआधी डिपार्टमेंटला हे कामं करावं लागतात। पहिले काय करावं लागतं माहितीये का, त्यांचा सुधारित आकृतीबंध 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 हा आकृतीबंध काय असतो मित्रांनो, की त्या डिपार्टमेंटमध्ये किती जागा असतील, फॉर एक्झाम्पल लिपिकच्या किती जागा असतील, शिपाईच्या किती जागा असतील, अधिकाऱ्यांच्या किती जागा असतील, तो आहे ना जागा सांगतो, जागा की टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज किती असतील। त्याच्यानंतर आकृतीबंध नंतर खरे किस्सा येतो तो म्हणजे बिंदू नामावलीचा। बिंदू नामावली या बिंदू नामावलीमध्ये फॉर एक्झाम्पल लिपिकला 100 जागा असतील तर एससीच्या किती जागा असतील, एसटीच्या किती जागा असतील, पुन्हा या एससी मध्ये महिलांना किती असतील, दिव्यांग किती असतील, त्याच्यानंतर म्हणजे वेगवेगळं जे समांतर आरक्षण असतं तर त्या पद्धतीने हे पडतात। आणि त्याच्यानंतर वित्त विभागाकडे जर पाठवलं यांनी की आम्हाला एवढी पदं रिक्त आहेत, आम्हाला भरून पाहिजे, तर लगेच त्याच्यानंतर मंजुरी घेऊन जाहिरात जी आहे तर ती येते। म्हणजे येणाऱ्या काळात एमपीएससीच्या माध्यमातून किंवा इतर सर्व सेवांच्या माध्यमातून ज्या काही जाहिरात याची येणार आहे तर त्याचं प्रोसेस त्यांनी सुरू केली। बघा, 17 डिसेंबर 2025 ला त्यांचा जीआर आलेला आहे आणि आता आपल्याला आरटीआय मार्फत रिक्त पदांची माहिती मिळते। आता आपण किती पद रिक्त आहेत तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते आपण इथं बघणार आहोत। ओके, तर हे रिक्त पदांची माहिती इथं दिलेली आहे। बघा, हा जीआर पाहायला मिळतो। जीआर मध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी उर्वरित असं करून टोटल जे आहे तर ते शासन निर्णय 1050 पदांपैकी 82 पदे निरसत रद्द केलेली आहेत। मी वाटल्यास तुम्हाला जीआर मध्ये दाखवतो की आता टोटल स्ट्रेंथ या विभागाची काय असणार आहे, म्हणजे ह्या विभागामध्ये किती लोकांची जागा असणार आहे तर ते आपल्याला इथं दिलेलं असेल। शासन निर्णय सदर 1397 पदांमध्ये पूर्वीची मंजूर वाहन चालक, मत्स्यक्षेत्रिक, सुरक्षा रक्षक, शिपाई ही पदे बाह्य स्रोतातून भरवण्यात ठरवण्यात आले। बघा, टोटल किती असतील 1397 पदे, परंतु त्यांच्यापैकी जी काही पदं असतील लक्षात घ्या तर ती काही पदं आता वाहन चालक हे सगळे आउटसोर्स म्हणजे बाह्य स्रोताद्वारे म्हणजे काय कॉन्ट्रॅक्टी स्वरूपाने भरले जातील। परमनंट सरकारी जॉब इथं मिळणार नाही। आणि इथं खाली काय केलेलं त्यांनी, कोणत्या पदाला किती जागा मंजूर आहेत तर त्या इथं दिलेल्या आहेत। ओके, आणि आता या आरटीआय मध्ये आलेल्या रिक्त जागा म्हणजे तुम्हाला एक कॅल्क्युलेशन कळून जाईल की किती जागा मंजूर आहेत आणि किती जागा रिक्त आहेत। ओके, आता बघा या टेबलच्या माध्यमातून तुम्हाला सगळं कळेल, रिक्त आणि मंजूर पदांचा एकत्रित आढावा। ओके, आणि अशी माहिती मित्रांनो तुम्हाला फक्त आपल्या या चॅनलवर मिळते, कारण की या चॅनलवर तुमच्यासाठी फक्त आपण नोटिफिकेशन वगैरे घेऊन येत नाही, तर डिटेल अनालिसिस म्हणजे टू द पॉइंट माहिती, विश्वसनीय माहिती, जीआरच्या स्वरूपाने माहिती। म्हणजे आज जर तुम्ही हा व्हिडिओ पाहणार आणि बाकीचे जर तुम्ही व्हिडिओ पाहतील त्याच्यामध्ये फक्त रिक्त पदांची माहिती दिलेली असेल, पण याच्यासाठी आपण त्यांची मंजूर पदे किती आहेत, रिक्त किती आहेत, भरलेले किती आहेत, हे सगळं तुम्हाला कळतं ना मित्रांनो। तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही खूप चांगल्या पद्धतीने तुमच्यासाठी हे काम करतोय तर तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्की फॉलो करून ठेवा। बघा, पहिलं पद आहे मत्स्य विकास अधिकारी, मत्स्य प्रशिक्षण अधिकारी, अभिरक्षक, प्रशिक्षण विस्तार अधिकारी, मत्स्य विकास अधिकारी अंमलबजावणी, हे एकच पदांचे मंजुरी यांची 82 पद आहेत। भरली किती आहेत, फक्त 17 पदं भरलीत यांची। हे जेवढे नावं दिसत आहेत हे गटभर राजपत्रित आहे मित्रांनो, ग्रुप बी ची पण गॅजेटेड नावाची पोस्ट, गॅजेटेड पोस्ट आहे। 82 पदं मंजूर आहेत। भरली किती आहेत, फक्त रिक्त किती आहेत, 17 पदं आपल्याला इथं रिक्त पाहायला मिळतात। पुढचं प्रशासकीय अधिकारी, अर्थसंकल्प अधिकारी, वसुली अधिकारी, नियोजन अधिकारी, 17 पदं मंजूर आहेत। भरली रिक्त किती आहेत, रिक्त 0 आहेत, म्हणजे यांची जाहिरात येईल का, नाही येणार। पुढे लघुलेखक निम्न श्रेणी, हे गट व अराजपत्रित पद आहे। 5 पदं मंजूर आहेत। ही इथं मंजूरचा कॉलम आहे आणि या रिक्तचा कॉलम आहे। जर ते पाहिलं रिक्त डायरेक्ट 4 पद रिक्त आहे, म्हणजे एकच पद भरले गेले, भविष्यात यांच्या जाहिरातीमध्ये होईल।
यांत्रिकी निदेशक 6 पद आहेत, फक्त 2च पद इथं जे आहेत तर ते रिक्त बघायला मिळतात. दुसरं सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी, हे फार महत्वाचं पद आहे, याच्यासाठी भविष्यात चांगले जाहिरात येईल. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं 353 पद मंजूर आहेत आणि रिक्त किती आहेत 254, म्हणजे हे याची जाहिरात भविष्यात येऊ शकते बरं का. या पदासाठीची सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी याची जाहिरात 254 पद रिक्त आहेत. पुढे सांख्यिकी सहाय्यक 5 पद मंजूर आहेत, 5 पद रिक्त आहेत, डायरेक्ट रिक्त आहेत पूर्णपणे. वरिष्ठ लिपिक सांख्यिकी अन्वेषक 127 पद मंजूर आहेत, रिक्त फक्त 5 आहेत, फक्त 5 आहेत, म्हणजे कमी शक्यता आहे. आणि असं पण हे पद मे बी वरिष्ठ लिपिकचे पद आहेत ना, ते प्रमोशननेच भरले जातात. पुढे ग्रंथपालचं पद, एकच जागा होती, एकच जागा भरली गेली, त्याचा काही नाही. हा पुढचं कनिष्ठ लिपिक रोखपाल वसुली सहाय्यक मत्स्य क्षेत्र प्रगणक 226 पद यांची मंजूर आहेत, रिक्त किती आहेत 157. मी तुम्हाला काय सांगतो, यामध्ये हे 254 तुम्ही ऍड करा आणि 157, हे सगळ्यात जास्त रिक्त पद तुम्हाला पाहायला मिळतात. मत्स्य क्षेत्र प्रगणक तांत्रिक 72 पद आहेत, 72 पद भरली गेलेली आहेत. क्षेत्र समाहारक 2 पद आहेत, एकच पद जे आहे तर ते आपल्याला इथं रिक्त पाहायला मिळतात. मत्स्यालयपाल 9 आहेत, 9च्या 9 भरली गेलेली, 2 हे 1 पद आहेत, एकही रिक्त जागा नाही. ओके, तर अशी टोटल 908 पदांचा हा आकृतीबंध आहे. मी तुम्हाला जे 1397 सांगितलं त्याच्यामध्ये बाकीची पद ही कंट्रॅक्ट आहे. टोटल जर गव्हर्नमेंट जॉब पाहिला, गव्हर्नमेंट जॉब 908 पद हे, आणि रिक्त ही 529 पद, एवढी रिक्त आपल्याला मोठ्या प्रमाणावर पद आपल्याला इथं रिक्त पाहायला मिळतात. तुम्ही देखील इथं जर पाहिलं आपल्या याच्यात बघा, ही सगळी रिक्त पद बघा. सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी याचीच खरं ग्रुप सी ची जाहिरात जी आहे तर ते येऊ शकते. आता तुम्ही जर पाहिलं याची नॉर्मल जर जाहिरात जी आर आला नसता तर ही नॉर्मल सरसेवेच्या माध्यमातून भरली गेली असती, परंतु जी आर काय सांगतो की अशी जी काही सरसेवेची पद असतील तर ते टप्प्याटप्प्याने एमपीएससी कडे द्यावी. तर मोस्ट प्रोबेबली ही एमपीएससी कडे देखील जाऊ शकते, परंतु या डिपार्टमेंटचा कॉल आहे, वाटल्यास ते सरसेवेच्या माध्यमातून भरू शकतात, त्यांच्या नवीन जी आर एमपीएससीच्या माध्यमातून भरू शकतात. का एमपीएससीने अजून सरसेवेच्या बाबतीत कुठलंही जे आहे तर ते स्पष्ट असे निर्देश दिलेले नाहीत, म्हणून आपल्यालाही सध्या सांगता येणार नाही की ही परीक्षा कुठून होणार आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, परीक्षा कुठून येऊ द्या, त्याच्यामध्ये प्रश्न हे स्टेट बोर्ड मधूनच येतात आणि याच्यासाठीच जे आहे तर ते तुमच्यासाठी स्टेट बोर्ड जे आहे तर ते कामात येतं. परीक्षा कोण घेणार, आता याच्यातील जे लिपिक वगैरे पद आहेत ना बघा, परीक्षा कोण घेणार, नुकतंच काही दिवसांपूर्वी बघा 9 जानेवारी 2026 ला कृषी आणि पदवी विभाग, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्यपालन असं नाव आहे ते नाव येतं ते. आता ही इमेज किती खरी आहे किती खोटी ती नाही माहिती, पण त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की भरती संदर्भात बघा, गट क सरळ सेवा भरती संदर्भात एमपीएससी लोकसेवा आयोगाकडे कारवाई चालू आहे. म्हणजे हे जर पत्र खरं असेल तर ही जी जाहिरात मी तुम्हाला सांगत होतो तर ही एमपीएससीच घेऊ शकते. दुसरं राहिलं लिपिक पद. लिपिक पद आहे ना, लिपिक ऑलरेडी यांच्याकडे, कोणाकडे, एमपीएससी कडे. तुम्ही बघा 2023 ची मी तुम्हाला जाहिरात दाखवतो बघा, आयुक्त मत्स्य व्यवसाय मुंबई, इथं लिपिकचं पद भरायचं होतं, 19 पद होती, ही कशात ते भरली गेली, एमपीएससी ग्रुप सी माध्यमातून भरली गेली. फक्त ते सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी जे पद आहे ना ते गट कच आहे, तर ते मोस्ट प्रोबेबली एमपीएससी कडे जाण्याची शक्यता त्या इमेज नुसार जे आहे तर ते पाहायला मिळते. एमपीएससी कडे जाऊ, सरळ सेवाकडे जाऊ, स्टेट बोर्ड काय बदलणार नाही, प्रश्न शक्यतो एका देशातनं काढतात ते स्टेट बोर्ड मधून. म्हणून सध्या तुम्ही या स्टेट बोर्डच्या माध्यमातून तुमचा बेसिक पाया पक्का करू शकतात. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन आजच डाउनलोड करा, हा नंबर दिलेला आहे, याला कॉल करून देखील अधिक माहिती तुम्ही इथं विचारू शकतात. आणि आणखी काही अपडेट असेल तर आमच्या चॅनलवर तुम्हाला नक्की मिळणार आहे, म्हणून या चॅनलला तुम्ही आजच जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.